नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण खमंग खुसखुशीत अशी तिखट मसाला पुरी करणार आहोत। तर या सगळ्या पुऱ्या अशा छान फुगतात आणि बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात। या पुऱ्या अजिबात तेल ओढत नाहीत, जराही याला तेल राहत नाही आणि चवीला तर अप्रतिम अशा लागतात। त्यामुळे नेहमीच जर तुम्हाला चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर चेंज म्हणून तुम्ही अशा पुऱ्या करू शकता। प्रवासात देखील नेऊ शकता। या पुऱ्या 7 ते 8 दिवस अगदी छान राहतात। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला या पुऱ्या कशा करायच्या ते बघूया। तिखट मसाला पुरी करण्यासाठी आपल्याला आता एक वाटण करायचं आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, 1 चमचा जिरं घेतलंय आणि 1 चमचा ओवा। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि ह्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता पुरीची कणिक मळूया। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे आणि एक पाव कप याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे। आता ही सगळी पिठं मी आपल्या या कपाने मोजून घेतलेत। तुम्ही कुठल्याही भांड्याने मोजा। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे मी लाल तिखट घेतलंय, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण मिरची पण वाटून घालणार आहे, त्यामुळे तिखट तुमच्या अंदाजाने बघा। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1-2 चमचे पांढरे तीळ आणि आपण एक वाटण केलं होतं मगाशी मिरचीचं, ते याच्यात घालून घ्यायचं आहे। याच्यात घालायची आहे कोथिंबीर। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता काय करायचं, थोडं थोडं याच्यात पाणी घालायचं, साधं पाणी, आणि याची आपल्याला एकदम घट्ट कणिक मळायची आहे। आपण नेहमी पुऱ्यांसाठी जशी घट्ट कणिक करतो तशी घट्ट कणिक मळायची आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून मी याचं व्यवस्थित कणिक मळून घेते। आता इथे मी बघा अशी एकदम घट्ट कणिक मळून घेतली। तुम्ही जितकी कणिक घट्ट मळणार तेवढ्या पुऱ्या अजिबात आपल्या तेलकट होत नाही, छान होतात। आता ही कणिक आपली मळून झाली आहे। आता लगेच पुऱ्या करायला घ्यायच्यात। हे पीठ ठेवायचं नाही, कारण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असतं, ते बराच वेळ राहिलं की ते पातळ होतं, मग आपल्याला पुरी लाटता येत नाही। म्हणून आता याच्या लगेच आपण पुऱ्या करायला घेऊया। आता पुऱ्या करण्यासाठी या पिठाचे आपल्याला लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत। आता पुरीचं पीठ व्यवस्थित होण्यासाठी आणि ते पातळ होऊ नये, परफेक्ट व्हावं, यासाठी इथं जे मी प्रमाण सांगितले पिठांचं त्या प्रमाणातच पीठ घ्या, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट होतं आणि आपल्याला व्यवस्थित पुरी लाटता येते। आता मी एक 4 ते 5 पहिला गोळे करून घेते आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे। आता इथे मी गोळे करून घेतलेत, बाजूला ठेवूया आणि आता हे लाटूया आपण। हे बघा, याला तेल किंवा पिठाची कशाचीच गरज लागत नाही आहे। असं पीठ जर आपलं व्यवस्थित झालं तर तेल पीठ लावण्याची काहीच गरज नाही। जर तुमच्या पुऱ्या लाटताना खाली चिकटत असतील तर थोडंसं तेलाचा हात लावा। आता मी खूप जाडही नाही करणार आहे आणि खूप पातळही नाही, हे बघा असं करणार आहे। आता अगोदर मी पुऱ्या लाटून घेते। पुरी तळण्यासाठी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं। तेलात पिठाचा गोळा घातल्यावर लगेच वर आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम आहे। लक्षात ठेवा, पुरी करताना तळायच्या वेळी ते तेल अगदी व्यवस्थित गरम पाहिजे। तेल जरा जरी कमी गरम असेल तर आपली पुरी फुगत नाही। पुरी तेलात घातली की त्याला फक्त झाऱ्याने असं थोडंसं प्रेस करायचं आहे। हे बघा, एक बाजू भाजली की त्याची बाजू पलटून घ्यायची आहे। आता अजून एक दाखवते घालून। फक्त तेलात घातल्यावरती त्याला असं प्रेस करायचं आणि तेलाचं टेम्परेचर फक्त व्यवस्थित हवं। तेल जर कमी गरम असेल तर पुऱ्या खूप तेल ओढतात आणि तेलकट होतात, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम पाहिजे। हे बघा, ह्या सगळ्या पुऱ्या अशा व्यवस्थित फुगतात, छान फुगतात।
आता मी ह्या काढून घेते आणि राहिलेल्या पुऱ्या अशाच तळून घेते। आता इथे बघा, इथे आपल्या पुऱ्या करून तयार आहेत। ही पुरी जर तुम्ही जवळून बघितलात, याला अजिबात तेल नाही आहे आणि सगळ्या पुऱ्या अशा छान फुगतात। या अगदी 7 ते 8 दिवस व्यवस्थित राहतात, त्यामुळे तुम्ही या प्रवासात देखील नेऊ शकता। तुम्ही याच्याबरोबर दही किंवा लसूण चटणी, लोणचं काही खाऊ शकता। अशा पुऱ्या तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।